तर नमस्कार, मी प्रथमेश आणि स्वागत आहे मराठी अपडेट या युट्यूब चॅनलवरती. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मी आपल्या युट्यूब चॅनलवरून महत्त्वपूर्ण अपडेट देतोच. परंतु तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आता सोशल मीडियावर अशी बातमी पसरली आहे की लाडक्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता एकत्र येणार. बघा, अजून जून महिन्याचा देखील जी आर प्रसिद्ध झालेला नाहीये. ही महत्त्वपूर्ण एक अपडेट आहे. दुसरे म्हणजे जून आणि जुलै महिन्याचा हप्ते वितरण जे तुम्हाला प्रसिद्ध झालेलं आहे सोशल मीडियावरती फेक न्यूज जी आहे ते अशी आहे की जून आणि जुलै एकूण 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार. एकही रुपये तुम्हाला अजून जी आर प्रसिद्ध झालेला नसता जून आणि जुलै महिन्याचे हप्ते वितरण एकत्र होणार नाही. दुसरी बातमी, त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ह्या जे तुम्हाला गुड न्यूज दिल्या दोन, ह्यामध्ये जी आर अजून देखील प्रसिद्ध झालेला नाहीये. आता कोणत्याही दिवशी आता कोणत्याही दिवशी जी आर प्रसिद्ध व्हायची शक्यता आहे. त्याचबरोबर जून महिन्याचा जी आर प्रसिद्ध होणार आणि फक्त तुम्हाला मंत्री आदित्य तटकरे ज्या असतील नंतर घोषणा करतीलच. परंतु तुम्हाला जून महिन्याचेच हप्ते वितरण होईल. ते पण जी आर प्रसिद्ध झाल्याच्या नंतरच तुम्हाला ह्या जून महिन्याचे हप्ते वितरण होऊन जाईल. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अजून एक बातमी सांगतो की तुम्ही जी ई-केवायसी ची पेंडिंग आहे, ज्या लाडक्या बहिणीला अजून देखील लाभ येत नाहीये. तर बघा, ह्यामध्ये अजून एक गोष्ट सांगतो. मंत्री आदित्य तटकरे असतील, मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, ह्यांचे पावसाळी अधिवेशन चालू असल्यामुळे ई-केवायसी प्रक्रिया अजून देखील चालू झालेली नाहीये. जर पावसाळी अधिवेशनमध्ये जर कोणी मुद्दा पकडून धरला किंवा कोणी मुद्दा मांडला की ई-केवायसी प्रक्रिया कधी चालू होणार किंवा ह्या गोष्टी जर घडल्या तरच तुम्हाला ई-केवायसी करता येईल. जर तुम्ही ह्या योजनेच्या अंतर्गत जर ई-केवायसी मध्ये रखडला असाल तर इथून मागचे देखील ते तुम्हाला लाभ आले नाहीयेत आणि इथून पुढचे देखील तुम्हाला लाभ येणार नाहीयेत. प्रथमतः काय करायचंय, पावसाळी अधिवेशनमध्ये लवकरात लवकर, हे पावसाळी अधिवेशन अजून झालेलं नाहीये. पावसाळी अधिवेशनमध्ये जेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ई-केवायसी संदर्भात किंवा केवायसी संदर्भात ज्या लाडक्या बहिणींना लाभ येत नाही त्यांच्या संदर्भात डिस्कशन होत नाहीये, तोपर्यंत या योजनेच्या अंतर्गत लाभ एकाही महिलेला मिळणार नाहीये. बघा, मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक सांगतो की ज्या लाडक्या बहिणींना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे ह्या महिन्याचा लाभ आलेला आहे, अशाच लाडक्या बहिणींना इथून पुढचे सर्व लाभ येतील. परंतु ज्या लाडक्या बहिणींना अजून देखील लाभ आलेला नाहीये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि आता जूनचा जी आर देखील प्रसिद्ध झालेला नसता, हे देखील लाभ तुम्हाला येणार नाहीये. अशा लाडक्या बहिणींना काय करायचं आहे, थोडी प्रतीक्षा करायची आहे. पावसाळी अधिवेशन झाल्याच्या नंतर लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रियेबद्दल घोषणा होऊन जाईल आणि लवकरात लवकर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जी ई-केवायसी प्रक्रिया आहे ती चालू होईल. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आजची ताज्या आणि गुड न्यूज आहे की जी आर प्रसिद्ध केव्हाही कोणत्याही वेळी दिवशी प्रसिद्ध होऊ शकतो. त्याचबरोबर तुम्हाला मंत्री आदित्य तटकरे घोषणा करतील आणि जी आर प्रसिद्ध झाल्याच्या नंतर तुम्हाला हप्ते वितरणाची तारीख येईल. हप्ते वितरणाची तारीख आल्यानंतर तुमच्या खात्यावरती थेट डीबीटी केले जातील. परंतु तुम्हाला जे हे दोन हप्ते वितरण एकत्र होणार असं नाहीये. जून आणि जुलै महिन्याचे हप्ते वितरण तुम्हाला एकत्र येणार नाहीये. तर हीच आहे गुड न्यूज. तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.